स्वागतम सुस्वागतम. बुद्धीची आणि कलेची देवता श्री गणपती बाप्पा, संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते टिळक आजोबा ह्यांना मनापासून वंदन. वर्षभर मामाच्या गावची सफर, सामुदायिक विवाह सोहळा असे 100हून अधिक कार्यक्रम राबवणारं आपलं मंडळ दरवर्षी विविध सामाजिक विषय देखाव्याच्या माध्यमातून मांडण्याची आपली परंपरा कायम राखत सेवा मित्र मंडळ आपल्या समोर सादर करत आहे जिवंत देखावा. सुपर हिरो जगाचे मावळे शिवरायांचे, सुपर हिरो जगाचे मावळे शिवरायांचे. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की. अरे काय चाललंय तुझं? इथं रायगडावर आलोत आपण आणि तरी तुझं फोन मध्ये घुसलेलं डोकं काही बाहेर येत नाही बघ. अहो तुम्ही तरी कशाला दिला फोन त्याच्या हातात? अगं खूप कटकट करत होता तो, कंटाळलो आणि दिला शेवटी. हे तुमच्या लाडामुळे एवढा मोठा चष्मा लागलाय त्याला. परवा शाळेतून पण तक्रार आली, कोणाशी मैत्री करत नाही, एकटा एकटा राहतो, लक्षही नसतं वर्गात म्हणे. आणि जरा आवाज चढवला की एकतर उद्धटासारखं उलट उत्तर देतो किंवा मुसू मुसू रडायला तरी लागतो. पाटील डॉक्टर म्हणत होते हे सगळं त्या फोन मुळेच होतंय. ए माझ्या एकट्याचाच नाही, तुझाही फोन तितकाच असतो त्याच्या हातात. याहू गो आयर्न मॅन गो. हा झालं, आता फक्त शेवटची लेवल. इथे रायगडावर येऊन निसर्ग सौंदर्य पाहण्याऐवजी सगळं लक्ष त्या फोन मध्ये. हा फोनच त्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. अर्णव तो फोन इकडे दे. अगं याला काही अर्थ आहे का गाई? फायनल स्टेज मध्ये होतो ना मी, थोडी तरी अक्कल चालवायचीस ग. अर्णव ही कुठली पद्धत झाली आपल्या आईशी बोलायची? ओ तुम्ही नका शिकवू बर का मला. वर्क फ्रॉम होम करताना दिवसभर त्या लॅपटॉप समोर बसलेला बघितलंय मी तुम्हाला. अरे अर्णव ये माय 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 जोगवा वाड. अंगद हनुमंत रामाला ये देवांदल शिवरायाला संगे मालू सराव भाग्याला कंक बाजूला बसविला. अंगद हनुमंत रामाला ये देवांदल शिवरायाला संगे मालू सराव भाग्याला कंक बाजूला बसविला. ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले, ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले. तू जोगवा वाड माई सौराज्य गान गाई, तू जोगवा वाड माई सौराज्य गान गाई. जोगवा वाड माई सौराज्य गान गाई, तू जोगवा वाड माई सौराज्य गान गाई. अर्णव अरे इकडे ये, पहिल्यांदा इकडे ये म्हंटल ना. ए अक्का, अगं का बदलतीस माझ्या भाच्याला? सुभेदार अहो मोबाईल मागतोय सारखा तो. सर सेनापती मला एक सांगा, हा मोबाईल कोणाचा? अहो आई बापाचा. आपल्या अर्णवच्या हातात दिला कोणी? आई बापानं. स्वतःला काम असलं की पोराला गप बसवायला या डबड्याचा उपयोग केला कोणी? आई बापानं. त्या डबड्यामधून भेटणाऱ्या तसल्या त्या हातातल्या जळमट सोडणाऱ्या, बितडाला उलट लटकणाऱ्या, दिवासलं की हिरव्या होणाऱ्या, अहो लोखंडाची कापड घालणाऱ्या, पारावरल्या खविसावानी नुसतं काल्पनिक जगातल्या त्या सुपर हिरोची दोस्ती घडली कोणामुळं? आई बापामुळं. या रायगडावर येऊन फक्त झाडण हवा बघणारे हे, यांना आपल्या मातीत घडलेले, आपल्या मातीसाठी लढलेले खरेखुरे अस्सल सुपर हिरो म्हणजे शिवछत्रपतींचे स्वराज्य योद्धे अहो तुमच्या डोळ्यासमोर येऊन उभे आहेत, तरी बी तुम्हाला कळत नाही. यसाजीराव सांगा हे कोणामुळं? आई बापाच, दुसरं कोण? मग मला सांगा सर सेनापती, धडा कुणाला शिकवायचा? सुभेदार धडा तर अशा आई बाबाला शिकवायला पाहिजे
ज्यांना स्वतःलाच आपल्या पोराला सांगायला, गुंतवून ठेवायला, प्रेरणा द्यायला आपला इतिहासच माहिती नाही. ओ सरसेनापती, चला या अर्णवच्या खऱ्या शत्रूला चांगला धडा शिकूयात. सुभेदार आणि सरसेनापती म्हणजे तुम्ही नेमके आहात तरी कोण? आम्ही कोण? अरे लेकरा, त्या डबड्यातनं डोकं बाहेर काढ जरा आणि त्या तसल्या काल्पनिक सुपर हिरोना सोड. अरे तुझ्या समोर खरे खोरे सुपर हिरो उभे आहेत. खरे खुरे सुपर हिरो? आणि मग पोरा, शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या ग्रंथात यांचा उल्लेख पंचाग्नी म्हणून केलाय. अरे तेच पंचाग्नी तुझ्या डोळ्यासमोर उभे आहेत. अफजलवादाच्या येळी जेव्हा 37,000च्या सैन्यावर तुटून पडायला आपल्याकडं 10-12 पण मावळं नव्हतं, तेव्हा तलवार चालवायची सगळी हौस फेडून काढणारे शिवछत्रपतींच्या पंचाग्नी मधले दोघं हे आहेत कोंडाजी वरखडे आणि कमळोजी साळुंखे. आणि अर्णव, हा बहादूर माहितीये का तुला कोण? अरे शिवरायांच्या पंचाग्नींपैकी तिसरा. कन्हेरगड राखताना जेव्हा दिलेर खानाचं 20,000चं सैन्य आपल्या अंगावर आलं होतं, तेव्हा या बहादरानं फक्त 700 मावळे हाताशी घेतले आणि तुटून पडला की विजय सारखा शत्रूवर. अंगावर 40 वार झेलत शत्रूला पळून लावलं त्यानं. गड्यानं कन्हेरगडावर स्वतःचा ध्येय ठेवला, पण शत्रूला पाय मात्र ठेवून नाही दिला. अनेक वर्ष मुरारबाजी देशपांडे यांच्या आठवणीने दचकून उठणाऱ्या त्या दिलेर खानाच्या स्वप्नात नंतर हा रामजी पण यायला लागला होता म्हणतात. कात्रज जवळच्या वेळू गावच्या त्याच्या घरी त्याच्या म्हातारीचं सांत्वन करायला दस्तूर खुद्द शिवराय आले होते. आणि तुम्ही सुभेदार म्हणजे हे आहेत शिवछत्रपतींच्या पंचाग्नीपैकी चौथे. स्वराज्य लढ्यातील जवळजवळ प्रत्येक युद्धात सहभागी असलेले. हा काय म्हणतात तरी त्याला? हा, थेट महाराजांचे ब्लॅक कॅट कमांडो. 500 जणांना घेऊन सिंहगडावर भगवा फडकवताना, त्या उदय भाण्याच्या नरडीचा घोट घेताना स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलेले महाराजांचे दोस्त सुभेदार तानाजीराव मालुसरे. होय, आणि हे आहेत अगदी रायरेश्वराच्या शपथेपासून आग्र्याला महाराजांसोबत असलेले कुतुबशहाचा माजलेला हत्ती फक्त शिवरायांचा शब्द राखण्याकरता एका वारात लोळवणारे 30 वर्ष स्वराज्याच्या पायदळाच्या सरसेनापती. ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर वाहत राजांसाठी हजारो मैल चाललेले शिवछत्रपतींच्या पंचाग्नींमधील दुसरे सरसेनापती येसाजीराव कंक. तुझ्या त्या काल्पनिक सुपर हिरोपेक्षा शिवछत्रपतींसाठी लढलेले स्वराज्य योद्धे कधीही भारी. अरे तुलाच काय, तुझ्या आई बापाला आणि आपल्याला बघणाऱ्या या समोरच्या बऱ्याचशा लोकांना आपल्याबद्दल माहित नाही. असं नाही बर का, आमच्या काळात फोनचं एवढं वेळ नव्हतं, त्यामुळे आम्हाला माहितीये शिवछत्रपतींचा इतिहास आणि त्यांच्यासाठी लढलेले स्वराज्य योद्धे. दाजी, कशाला अख्खा समोर इज्जतीचा फालुदा करून घेता? अहो, महाराजांच्या नावाच्या घोषणा देऊन व्हॉट्सअप वर नुसतं स्टेटस ठेवून, या डोंगरा एवढ्या स्पीकरच्या भिंती उभारून, त्यावर त्यांची गाणी लावून, गाड्यांवर क्षत्रिय कुलावतंस लिहून, चौकात त्यांच्या मूर्त्या उभ्या करून, बुलेटवर भगवे झेंडे लावून रॅल्या काढून महाराजांबद्दल प्रेम व्यक्त करता तुम्ही फक्त. हा म्हणजे ते बी करायला हरकत नाही, पण आपल्या राजाचा खरा आणि अस्सल इतिहास तुमच्यापैकी किती जणांना माहित आहे रे? 4थी आणि 7वीच्या बुकात 4-5 धड होतं. त्यानंतर कोणी केला हो महाराजांचा अभ्यास? या मातीबद्दल, आपल्या असण्याबद्दल, आपल्या देशाबद्दल प्रेम, अस्मिता, अभिमान निर्माण करण्याचं, आपली संस्कृती जपण्याचं एकमेव माध्यम म्हणजे इतिहास. या नव्या पिढीला नसेल माहिती, पण आम्हाला इतिहासाच्या पुस्तकात भरपूर शिकवलं होतं. हो का? मग महाराजांसाठी आणि या स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या कुटुंबातील 3 पिढ्या खपवल्या, अशी स्वराज्य योद्ध्यांची कुटुंब माहीतच असतील की तुम्हाला? म्हणजे तसं नाही हो, थोडं माहितीये. दाजी थांबा, सगळ्यांनाच बोलवतो. काय बोलता? धाडायचा का सांगावा? हो दाजी, तिकडं बघा तिकडं, हे होते बाजी बांधल बर का. स्वराज्याच्या पहिल्या युद्धात म्हणजे पुरंदरच्या बांधल सेनेचं बळ यांनी स्वराज्या मागं उभं केलेलं. पुढं जावळी स्वराज्यात आणताना त्या मोहिमेतच धारातीर्थी पडले ते. ही बाजींची 2 मुलं, रायाजी बांदल आणि कोयाजी बांदल. कोयाजी शाहिस्तेवरील छाप्याच्या वेळेस जखमी झाले आणि पुढे त्यातच देवाज्ञा झाली होती त्यांना. आणि रायाजी हे तळेगाव जवळ झालेल्या स्वराज्याच्या युद्धात लढता मारले गेले होते. आणि ही पोरं लहान असताना बाजीप्रभू देशपांडे यांनी बांदलांचं नेतृत्व स्वीकारत
पावनखिंडीत महाराजांना वाचवलं. एवढं तरी माहिती असेलच की तुम्हाला दाजी. दाजी आता यांना भेटा. हे होते तान्हेजरावांच्या आधी 3 वेळा सिंहगड घेणारे बापूजी मुदगल देशपांडे आणि ही त्यांची 3 मुलं. शिवरायांचे बालमित्र चिमणाजी, बाळाजी आणि नारायणराव. चिमणाजी आणि बाळाजी यांनी शाहिस्त्यावरील छाप्याच्या वेळी गाजवलेल्या कर्तृत्वाबद्दल त्यांना पालखीचा मान मिळाला होता. आणि हे नारायणराव तर पंचहजारी पायदळाचे मनसबदार. आणि हा त्यांचा मुलगा केशव नारायण देशपांडे. पुढे जाऊन पुरंदरचा तह मोडल्यावर पुरंदर परत स्वराज्यात आणताना झालेल्या युद्धात स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान दिलं होतं यांनी. आणि बर का दाजी, पुरंदरच्याच आपल्या पहिल्या युद्धात स्वराज्याचा भगवा शत्रू सैन्यातून सोडवून आणल्याबद्दल ज्यांना सर्जेराव असा खिताब मिळाला होता ते होते सर्जेराव बाजी जेधे. स्वराज्यासाठी वतनावर, कुटुंबावर पाणी सोडायला तयार झालेले ते होते सर्जेरावांचे वडील कान्होजीराव जेधे. आणि हे सर्जेरावांचे आजोबा म्हणजे वयाच्या 65व्या वर्षी पुरंदरच्याच युद्धात लढता लढता स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलेले यशवंतराव बाजी पासलकर. अंदाजी एवढ्यावरच थांबत नाहीत बर का. हा बघा, हा होता सर्जेराव जेधे यांचा मुलगा नागोजी जेधे. यानं 17-18 वय असताना कोप्पळ इथे झालेल्या युद्धात स्वराज्यासाठी लढता लढता प्राणांची आहुती दिली होती. तुम्हाला तर आठवत असेलच ना यशाजी, सर्जेरावांनी पोराचा मृतदेह घेऊन परत येण्याऐवजी त्याला तिथेच अग्नी देऊन पुढच्या मोहिमेचा भाग बनत स्वतःची जबाबदारी चोखपणे पार पाडली होती. अहो तानाजी दादा, तुम्हा सगळ्यांबद्दल आदर आहे खरं, पण मला सांगा 300-400 वर्षांपूर्वी घडून गेलेल्या या गोष्टीचा आता या मुलांना काय फायदा? हा, म्हणजे तुम्ही गाजवलं असेल शौर्य, पण त्याचा आता आम्हाला उपयोग काय ते आम्ही सांगतो. राज आल जिंकुनिया जगभरी, शिवबाराच नाव गाजली. निगत वारकात कान भाळा भरी, शिवबाराच डंक वाजली. गळान वाज मराठीचे, गणिन ब्राह्मणी खातोजी. कंचा काळ भी करू द्या माझे, आमच्या बाराने ठासली. राज आल जिंकुनिया जगभरी, शिवबाराच नाव गाजली. आई, आम्हाला अगदी कबूल आहे की आम्ही जसा प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल फाडला होता तसा अकराळ विक्राळ अफजल खान तुझ्या पुढे आणि तुझ्या मुलापुढेही आता येणार नाही. संपूर्ण राष्ट्रभर परकीय आक्रमकांच्या जाचातून आपली भारत भूमी मुक्त करण्यासाठी तुला किंवा तुझ्या मुलाला आता कष्ट करावे लागणार नाहीत. कारण श्रींच्या मनी ते काम आमच्याकडून व्हावं असंच होतं आणि आम्ही ते प्राणप्रतिष्ठेने पारही पाडलं. आमच्या नंतर 100च वर्षात आपल्या संपूर्ण राष्ट्रावर भगवा फडकला. पण त्या अफजलाहून अकराळ विक्राळ प्रश्न आज तुझ्या पुढे आहेत, या समाजापुढे आहेत. त्यासाठी मात्र तुलाच काहीतरी करावं लागेल. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोकं घुसून बसलेल्या आमच्या या चिमुरड्या मावळ्यांना आम्ही त्यांच्या वयात जसं रामायण महाभारत शिकलो तसं त्यांना आमची स्वराज्य निर्मिती शिकव. डोंगराहूनही मोठं संकट कोसळल्यावर डोकं थाऱ्यावर ठेवलं तर मात करता येऊ शकते हे त्यांना कळेल. मोबाईल आणि कम्प्युटर गेमिंगशी मैत्री करणाऱ्या आमच्या चिमुरड्या मावळ्यांना आम्ही केलेल्या मैत्रीची ओळख करून दे. फक्त करमणूक करणारे काल्पनिक सुपर हिरो सोडून त्यांना लढा लागू देत. आपल्या मातीत घडलेल्या, आपल्या मातीसाठी लढलेल्या ह्या आपल्या अस्सल स्वराज्य योद्ध्यांचा. हे आमचे सवंगडी आहेत, खरे खुरे सुपर हिरोज. काय काय किती किती शिकता येण्यासारखं आहे यांच्याकडनं तुम्हा साऱ्यांना.
या माझ्या तान्हाजीकडून मैत्री कशी निभवायची हे शिकायचं. स्वराज्यासाठी हजारो मैलांचा प्रवास पायी करणाऱ्या या माझ्या येसाजीकडून तंदुरुस्त शरीराचं महत्त्व शिकायचं. बाजीप्रभूंकडनं स्वामीनिष्ठा शिकायची, तर बहिर्जींकडून हुशारी. कुटुंब आणि नात्या गोत्यांपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे आमचे हंबीरराव मोहिते शिकवतात. तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे शिकवणारे आमचे कोंडाजी फर्जंद. जीवा महालाची चपळता तर हिरोजी इंदुलकरांची सर्जनशीलता. एवढंच काय, तर ध्येयासाठी वेळ प्रसंगी हसत हसत मरणाला कसं सामोरं जायचं हे फक्त माणसालाच नाही तर मरणाला पण शिकवतो तो हा माझा लाडका शिवा काशीद. माझ्या चिमुरड्या मावळ्यांना कळू देत, आपल्या लोकांनी त्यांच्यासाठी गाजवलेलं शौर्य समजावून सांग त्यांना. आम्ही आणि आमच्या स्वराज्य योद्ध्यांनी 350-400 वर्षांपूर्वी केलेलं काम त्यांच्या आजच्या जगण्यावर तसाच प्रभाव पाडतंय. आम्ही आमच्या जिजाऊ साहेबांशी कसे वागलो याच्या गोष्टी सांग त्यांना. त्यातून त्यांचे तुमच्याशी वागणे सुधारेल. आपल्या राष्ट्राच्या उद्याच्या तरुणांना म्हणजे माझ्या या चिमुरड्या मावळ्यांना एकदा का या सगळ्याची जाणीव झाली की मग स्वतः विदेशी स्थायिक होऊन आई वडिलांना इथे वृद्धाश्रमात ठेवण्याची विकृत प्रथा बंद होईल. कुठला नवीन व्यवसाय सुरू केला आणि त्यात अडचणी आल्या तर वैफल्यग्रस्त होऊन चुकीचा मार्ग पत्करणारे तरुण लढत राहण्याची वृत्ती असलेले लढवय्ये बनतील. तरुणांमधली धरसोड वृत्ती जाऊन एक ध्येय निश्चित ठेवून त्यामागे अविरत प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा त्यांना मिळेल. आणि आमच्या स्वराज्य लढ्याचा योग्य अभ्यास केला तर त्यांच्या लक्षात येईल की भवानी मातेने तलवार दिली म्हणून स्वराज्य नाही प्रस्थापित झालं, तर स्वराज्य निर्माण करण्यासाठी अविरत आम्ही झटत राहिलो म्हणून भवानी मातेचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. अफजल फाडायला, औरंगजेबाशी लढायला किंवा संस्कृती रक्षण करायला म्हणून जशी जिजाऊ साहेबांनी आम्हाला दीक्षा दिली तशी दीक्षा देण्याची क्षमता आई तुला तुझ्यात निर्माण करावी लागेल. आणि एकदा का या राष्ट्राच्या चिमुरड्या मावळ्यांमागे अशा जिजाऊ उभ्या राहिल्या की त्यांच्या मधल्या बाल शिवबाला योग्य दिशा मिळेल. आणि मग आमच्या मनातलं रयतेचं राज्य स्थापित व्हायला फार वेळ लागणार नाही. महाराज, आपण माझे डोळे उघडले. माझ्यावरील मोठ्या जबाबदारीची मला जाणीव झाली. मी माझ्या परीने प्रयत्न करेन असे आश्वासन देते. ओ दाजी, बोला तुम्ही बी काहीतरी आता. आणि महाराज, मी तुम्हाला वचन देतो की अर्णवला शिकवण्याच्या आधी मी तुमच्या चरित्राचा अभ्यास करेन. महाराज, मला माझे सुपर हिरोज मिळाले. महाराज, याच रायगडावर 350 वर्षांपूर्वी तुमचा राज्याभिषेक झाला होता. मी तुम्हाला वचन देतो, आम्ही तो सोहळा खूप धूमधडाक्यात साजरा करू. अर्णव बाळा, तू मला माझ्या शंभू बाळाच्या आणि रायबाच्या जागीच आहेस. तुम्ही सगळेजण या वर्षी माझ्या राज्याभिषेकाचं 350 वर्ष साजरं करताय ना. पण ऐका, माझा राज्याभिषेक रोजच होत असतो. जेव्हा एखादा सैनिक माझ्या सवंगड्यांपासून प्रेरणा घेतो आणि कारगिलच्या हिमशिखरावर जाऊन शत्रूच्या छाताडावर तिरंगा झेंडा फडकावतो. माझा राज्याभिषेक तेव्हाही होतो जेव्हा एखादा भारतीय उद्योजक 7 समुद्रापार जाऊन त्याच्या व्यवसायाचा झेंडा रोवतो. जेव्हा एखादा नागरिक इमाने इतबारे इन्कम टॅक्स भरतो. किंवा जेव्हा एखादा व्यक्ती चौकात पोलीस नसताना सुद्धा वाहतुकीच्या नियमांचं पालन करतो. अरे, तो सुद्धा माझा राज्याभिषेकच. अर्णव बाळा, जेव्हा तुझ्यासारखे स्वराज्याचे भविष्य मोबाईल मधल्या खोट्या सुपर हिरोज मध्ये न रमता आपले हे स्वराज्य योद्धे समजावून घेत त्यांच्यापासून प्रेरणा घेतील, तोही माझा राज्याभिषेकच असेल. करशील ना तू माझा राज्याभिषेक तुझ्या कृतींमधून? होय महाराज, मी तुमचा रोज राज्याभिषेक करेन माझ्या कृतींमधून. महाराज, आम्ही पण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण सरंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है.
तेजतम अंश पर कन्या जिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर